ट्रॅव्हल होतोय आणि पाहता पाहता चेंडू सीमारेषेच्या बाहेर पहिल्याच बॉलवरती हा पहिला दमदार चौकार. नितेश आणि सैफ ही जोडी आपल्याला पाहायला मिळते आणि गोलंदाजी मार्क वरती विलास आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 4 षटकांची लढत असेल, अंतिम सामना असेल. सुरुवात दमदार करतोय पहिल्याच बॉलवरती आगाज केलाय फलंदाज नितेशने आणि अजून एक पुन्हा एकदा तोच फटका पाहायला मिळतोय. यावेळेस देखील चेंडू पाहता पाहता सीमा रेषेवरती बाउंड्री लाईनच्या बाहेर अजून एक चौकार पाहायला मिळते फलंदाज नितेशच्या बॅटमधनं. धावसंख्या 9 धावा फलकावरती. षटक क्रमांक पहिल्या मार्गस्थ पुन्हा एकदा सज्ज होतो गोलंदाज विलास. सेफ ऑन स्ट्राइक ओव्हर द विकेट आणि यावेळेस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न मिस टायमिंग होते. क्षेत्ररक्षक जज करतायत. थोडस खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतील आणि इथून 2 धावा कंप्लीट केल्या जातात. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल 11 धावा फलकावरती. ओव्हर द विकेट यावेळेस एज लागते आणि चेंडू मागे येतोय. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटचा खेळाडू जज करतो. 1 धाव ती मिळते. धावसंख्या 12 वरती पोहोचतीये. षटकातील 1 चेंडू शिल्लक असेल. कमबॅक करण्याचा प्रयत्न करतो अंतिम षटकामध्ये गोलंदाज विलास. यावेळेस अजून एक चांगला फटका आणि पुन्हा एकदा चेंडू कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंतिम बॉलवरती येतोय चौकार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती बिनगडी बाद 16 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती 16 धावा आपल्याला पाहायला मिळतील आणि नवीन गोलंदाज येतो दुसऱ्या षटकामध्ये. रोहित होते दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती. रोहित पुन्हा एकदा सज्ज होतोय.
पहिला चेंडू या षटकातील राईट अमोर द विकेट. हाफ ट्राय करतो ऑन साइडला पुल केला फटका चांगला आहे आणि चेंडू जातोय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार सेफच्या बॅटमधून हा षटकार येतोय. खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळतीये सेफच्या माध्यमातून. धावसंख्या पुढे सरकते धाव फलकावरती. एकूण स्कोर 22, 22 धावा धाव फलकावरती. पुन्हा एकदा सज्ज होतो गोलंदाजी मार्क वरती रोहित आणि यावेळेस पुन्हा एकदा लॉफ करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक जज करतात. अनिकेत त्या ठिकाणी होते. खूप चांगला झेल टिपला जाईल. फलंदाज बाद पहिला धक्का लागतोय बॅटिंग करत असताना तेज कोमल 11 या टीमला. नन्ना येतोय तिसऱ्या क्रमांकावरती. नन्ना शेख आपल्याला पाहायला मिळतोय तिसऱ्या क्रमांकावरती. धावसंख्या 22 वरती पाहायला मिळते. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ रोहितला मिळते सफलता या दुसऱ्या षटकामध्ये. पुन्हा एकदा सज्ज होतो रोहित. राईट आर्म ओव्हर द विकेट ना पुढचा बॉल ओव्हर द विकेट. शपळून खेळण्याचा प्रयत्न करतोय. टॉप एज लागते झेलची संधी आणि प्रयत्न जरूर करतो क्षेत्ररक्षक परंतु झेल पकडता आले नाहीये. किरण त्या ठिकाणी होते. झेल होते ड्रॉप आणि एक धाव इथे मिळते नन्नाला. धावसंख्या पुढे सरकेल 23, 23 धावा धाव फलकावरती. रोहित पुन्हा एकदा सज्ज होतोय पुढचा बॉल. यावेळेस स्क्वेअर ऑफ द विकेटने खेळतात. स्क्वेअर लेगला खेळाडू उपस्थित. एकदा कम्प्लीट दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जाईल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. नितेश होते आणि धावसंख्या 2 ने पुढे सरकेल 25, 25 या आकड्यापर्यंत पोहोचतो आहे संघ तेज कोमल 11 टीम. अजूनही षटकातील आपण पाहायला गेले तर 2 चेंडूचा काही शिल्लक असेल. रोहित कमबॅक करण्याचा प्रयत्न करतो आपल्या षटकामध्ये. पुन्हा एकदा टॉप एज असेल खेळाडू उपस्थित शॉर्ट थर्ड मॅनला आणि इथून एक धाव इथे मिळते. धावसंख्या 26 वरती पोहोचते. एक चेंडू शिल्लक असेल या षटकातील. नितेश आणि नन्ना ही जोडी आपल्याला पाहायला मिळते या मैदानावरती. अंतिम चेंडू शिल्लक. आणि यावेळेस भीमर चेंडू पंचांनी घोषित केला नो बॉल. स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल होतो. नो +1 एकूण मिळतील या बॉल वरती. ह्या 2 धावा अतिरिक्त धावा मिळतात. अंतिम बॉल होता परंतु अंतिम चेंडू या ठिकाणी खराब पाहायला मिळतोय. भीमर चेंडू घोषित केला पंचांनी. धावसंख्या एकूण ओमकार 28, 28 धावा धाव फलकावरती. फ्रीडची देखील संधी असेल या बॉल वरती. फलंदाज नितेश कडे. यावेळेस लाईन पाहावी लागेल आणि येस लाईन चुकीची असेल. आउटसाइड लेग स्टंप पंचांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल. धावसंख्या 29. फ्री हिट लागू असेल.
यावे फटका चांगला आहे आणि खेळाडू पोचू शकत नाहीयेत पहिल्या टप्प्यावरती चेंडू हे पाहावं लागेल. पंच सांगतात की षटकार असेल 6 धावा मिळतील अंतिम बॉलवरती आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती 35 धावा फलकावरती 1 गडी बाद. तिसरं षटक असेल आणि तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज येतो. गोलंदाजी मार्क वरती श्लोक फोलोरे तिसऱ्या षटकामध्ये येतोय गोलंदाजी मार्क वरती. एकूण धावसंख्या 35 2 षटकांच्या समाप्तीनंतर. विकेट हॅट्रिक साठी नक्कीच प्रसाद फुलरे यांच्याकडनं श्लोक साठी 2000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. स्वीजेट खेळतो क्या बात आहे. फटका भरपूर चांगला आहे आणि धावा देखील मिळतील चांगला. चेंडू जातो आहे बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. यावेळी स्ट्रॉंग अपील केली जाते पंचांकडे परंतु पंच सहमत नाहीयेत आणि लेग बायचा इशारा तो 1 धाव इथे मिळते. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल 41 41 धाव फलकावरती. एकदा मिळते धावसंख्या 42 42 धाव फलकावरती. अजूनही या षटकातील 3 चेंडूचा केस शिल्लक असेल. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा गोलंदाज आणि यावेळेस फुल टॉस चेंडू होता परंतु फुल टॉस बॉल वरती फलंदाज बाद होतोय. लागतोय दुसरा धक्का बॅटिंग करणाऱ्या तेज कोमल 11 या टीमला.
यावेळी फटका चांगला परंतु एलिव्हेशन नाहीये फटक्यामध्ये आणि फटका पोहोचतोय वाईड श्लोंगाला फलंदाज बाद. नितेश बॅक टू द डग आउट. अजून एक धक्का लागतोय तेज कोमल 11 या टीमला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 43 लॉस ऑफ 3 विकेट. श्लोकने नक्कीच या षटकामध्ये 8 धावा खर्च करत असताना 2 विकेट प्राप्त केल्यात. खूप चांगली गोलंदाजी या षटकामध्ये श्लोकच्या माध्यमातून. फोर्टी 43 धावा धावफलकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद. तेज कोमल 11 टीम आणि अंतिम षटक असेल दीपक येतो अंतिम षटकामध्ये उर्फ जॉन्टी गोलंदाजी मार्क वरती. ईसा ऑन स्ट्राइक ओव्हर द विकेट. यावेळेस फटका चांगला नक्कीच समोर खेळतोय खेळाडू उपस्थित. शॉट एक्स्ट्रा कव्हरला डायरेक्ट हिटचा प्रयत्न परंतु एक धाव कंप्लीट केली जाईल आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकेल 44. 44 धावा धावफलकावरती. अंतिम षटक मार्गस्थ असेल दीपकच्या माध्यमातून आणि अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. ईसा आणि गुरुनाथ ही जोडी आपल्याला पाहायला मिळते या षटकामध्ये. अशा पळून खेळण्याचा प्रयत्न मागे खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि धावबाची संधी देखील असेल परंतु पंच सांगतात की धाव कंप्लीट झाले. पंच एक धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. धावसंख्या 45. 45 धावा धावफलकावरती. यावेळेस समोर खेळतो लॉंगॉनचा खेळाडू जज करतोय अनिकेत. क्या बात आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आणि तेवढीच चांगली फेकी देखील पाहायला मिळते आणि तेवढ्याच वेगानं धाव देखील पाहायला मिळते. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जातील. गुरुनाथ अतिशय वेगाने या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि थोडेसे स्किड होत आहेत. थोडीशी दुखापत जरूर आहे गुरुनाथला. यावेळी फटका चांगला क्या बात आहे आणि चेंडू जातोय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. धावसंख्या 53. 53 धावा धावफलकावरती. अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील. आणि यावेळेस देखील चेंडू जातोय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक चांगला फटका चौकार येतोय ईसाच्या बॅट मधनं. चांगली फटकेबाजी आणि ती मुवमेंटला पाहायला मिळते ईसाच्या बॅट मधनं आणि धावसंख्या पोहोचली आहे स्कोरबोर्ड वरती 57. 57 धाव धावफलकावरती. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. यावेळेस दिशाहीन चेंडू जरूर पाहायला मिळेल. व्हाईट बॉल. 59 धावा धावफलकावरती.
येस 58 58 धावा फलकावरती असतील. एक चेंडू शिल्लक असेल या षटकातील. शेवटच्या षटकातील हा शेवटचा चेंडू असेल. स्ट्राइक केला फलंदाज इसाद ऑन स्ट्राइक. आणि यावेळेस पुन्हा एकदा घुटना टेक और तमाशा टेक, परंतु झेल या ठिकाणी खूप चांगला टिपला जातो आहे. फलंदाज बाद. अंतिम बॉलवरती मिळते सफलता. प्रथम बॅटिंग करत असताना तेज कोमल 11 टीमनं बोलल्यात 58 धावा आणि 59 डावेचं लक्ष असेल. सोरा 11 या टीमला जिंकण्यासाठी नक्कीच 59 डावेचं लक्ष असेल. त्याला त्वरित फिल्डिंग लावून घ्यायची. लगेच जा मैदानाच्या आतमध्ये. अजिबात वेळ आपण घेऊ नका. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं लगेच आपण. तेज कोमल 11 टीम क्षेत्ररक्षण लावून घे प्लीज. प्रॅक्टिस नको, सराव नकोय. आणि सोरा 11 टीम सलामी जोडी पाठवायची आपण. रोहित येत आहेत पुन्हा एकदा ऍज अ स्कोररच्या भूमिकेमध्ये. तो थैंक यू सो मच दोस्तों. चलते हैं मैदान के ऊपर फिर से एक बार. आप देख रहे हैं बिल्कुल बदलापुर गांव प्रीमियर लीग और ये सीजन नंबर पहला 2024 का पर्व. और अब आखिरी मुकाबला चल रहा है मैदान के अंदर. एक तरफ है बिल्कुल सोरा 11 टीम और उनको फाइट करे तेज कोमल 11 टीम. पहले बल्लेबाजी करते हुए तेज कोमल 11 टीम ने 4 ओवर के इस मुकाबले में कुल मिलाकर रन संख्या बनाई 58 रन और 59 रन का लक्ष्य का. वही लक्ष्य लेकर सलामी बल्लेबाज सलामी जोड़ी मैदान के अंदर पहुंची सोरा 11 टीम की ओर से. बल्लेबाजी के लिए पहुंचे बिल्कुल सलामी वीर विलास और उनका साथ निभाएंगे विवेक होंगे. ये आखिरी मुकाबला है दोस्तों. बिल्कुल आप देख रहे हैं ये पहली रात्रि और ये बड़ा मुकाबला है, बड़ी प्रतियोगिता. और अब 58 रन बन चुके हैं. 59 का पीछा करेगी 24 गेंदें और 59 रन ये मुकाबला जीतने के लिए. गेंदबाजी के ऊपर तैयार होते हुए पहला ओवर कर गेंदबाज तो चलिए बिल्कुल 12वें खिलाड़ी को यहाँ से खिलाड़ी उनके दिखाई नहीं दे रहे कि गेंदबाज कौन है. अब यहाँ पे आज आप क्या देख सकते हैं बिल्कुल टीवी स्क्रीन के ऊपर गेंदबाज शायद साइम होंगे ये बताते हुए उनके 12वें खिलाड़ी. और ये मुकाबले को होता हुआ फिर से एक बार आगाज. सेकेंड इनिंग को आगाज होता हुआ इस पहले गेंद. ओ पहले गेंद शॉट अच्छा है बिल्कुल गैप में खेलते हुए और गेंद सीधा पहुंची स्वीपर कवर
बाउंड्री लाइन के बाहर या तब पहला शानदार चौका बल्लेबाज विलास के बल्ले से। ये शुरुआत अच्छी करते हुए अपनी टीम के लिए बल्लेबाज विलास और पहले गेंद के ऊपर चौका लगाते हुए टीम का निजी खाता और अपने खुद का और टीम का निजी खाता यहाँ पर ओपन करते हुए बल्लेबाज विलास 4 रन से शुरुआत करते हुए अपने टीम के लिए। साहिम फिर से एक बार तैयार होते हुए गेंदबाजी के ऊपर राइट आर्म ओवर द विकेट। फिर से एक बार कट करने की कोशिश, गैप में गेंद और अच्छी कोशिश, शॉट बैकवर्ड पॉइंट में यहाँ पर खिलाड़ी मौजूद थे और अच्छी कोशिश वापस करते हुए भाव वहां पर थे, गेंद को रोका, अपने टीम के लिए रन बचाए और इस बार सिंगल आती भी, सिंगल के माध्यम से टोटल पहुंचती भी 5 के ऊपर। अब टारगेट के ऊपर आते हुए विवेक और विलास से दोनों सलामी बल्लेबाज आप देख रहे हैं। ये शॉट अच्छा है, इस बार उठा दिया गेंद को, पावर पे शुरू है, गेंद सीधा पहुंची बाउंड्री लाइन के बाहर, अंपायर का फैसला सीधा 6 रन। ये पावर पुश स्ट्रोक था, आप देख सकते हैं बिल्कुल ऑफ साइड के ऑन साइड में कहते हुए ऑफ स्टंप के ऊपर आते हुए और ये छक्का जड़ दिया बल्लेबाज पहली गेंद के ऊपर विवेक ने, खाता ओपन करते हुए 6 रन की मदद से टोटल रन संख्या पहुंचे 11 के ऊपर। अब भी यहां से मुकाबले की बात करेंगे तो 21 गेंदें शेष और 48 रन की आवश्यकता होगी ये मुकाबला जीतने के लिए। ये आखिरी मुकाबला आप देख रहे हैं दोस्तों, बिल्कुल दो बड़ी टीमें सोरा 11 और तेज कोमल 11 टीम के बीच में चलता हुआ मुकाबला और इस बार यॉर्कर बल्लेबाज के पारी का विकेट का पतन, लौटना पड़ेगा बल्लेबाज विवेक को, ये मिलती भी साइम को सफलता और ये लगता हुआ सोरा 11 टीम को 11 के ऊपर पहला झटका। तो ये विकेट का पतन होता हुआ, चलिए आपको फील्ड सजानी है जल्द से जल्द। तेज कोमल 11 टीम आपको टीम मीटिंग नहीं करनी है, जल्द से जल्द फील्ड को सजाना है आपको और नए बल्लेबाज मैदान के अंदर पहुंचे अनिकेत। अनिकेत कुलकर्णी यानी कि पिंटा कुलकर्णी जिन्हें कहा जाता है, बिल्कुल वही खिलाड़ी पहुंचे मैदान के अंदर। शुभम मस्कर भी आते हुए और काफी नींद आ रही है लगता है। ऑल इंडिया आइकॉन भी रह चुके हैं बिल्कुल अनिकेत कुलकर्णी। और यहाँ से बात करेंगे तो कमेंट्री बॉक्स में काफी मच्छर काट रहे हैं, हालांकि बिल्कुल चलिए कोई बात नहीं। कुणाल पेनकर जो हमारे आयोजन करता है वो भी हमारा खून पी रहे और एक तरफ आप मच्छर भी खून पी रहे। 20 गेंदे और 48 की आवश्यकता। चलिए कमेंट्री बॉक्स में दोस्तों हंसी का माहौल आप देख सकते हैं, हमारे साथ जॉइंट है हमारे ओमकार शुभम, उसके बाद में रोहित होंगे और हमारे रोशन सत्य भी जॉइंट है। गेंदबाज तैयार, ये उठाने की कोशिश, पहले गेंद के ऊपर ऊंचाई ज्यादा, लंबाई कम, खिलाड़ी मौजूद और इस बार ये कैच ड्रॉप होता हुआ, ये आसान सा कैच और छूट चुका है। अनिकेत कुलकर्णी को मिलता भाई मौका, रन भी मिले 2 और 2 की मदद से टीम आगे पहुंची 13 के ऊपर। अब यहां से समीकरण बदलता हुआ 19 गेंदे और 46 की आवश्यकता। आखिरी मुकाबला, कई सारे खिलाड़ी को तो मैंने कहा था नींद आ रही है। रोहित जब आए ना मैदान से बाहर तब उन्होंने भी कहा कि पहले गेंद में जब डाल रहा था तब थोड़ी सी नींद में था। ये कहा उन्होंने, रिवर्स, क्या बात है, ये शॉट अच्छा है और इस बार रन भी मिलेंगे अच्छे। अनिकेत कुलकर्णी के बल्ले से आता हुआ ये शानदार चौका। ओवर की भी समाप्ति, पहले ओवर के समाप्ति के बाद रन संख्या पहुंची सोरा 11 टीम की 17 रन और आप देख सकते हैं बिल्कुल 17 रन बन चुके, एक विकेट के नुकसान के, अब 18 गेंदे और 42 रन की आवश्यकता है मुकाबला जीतने के लिए। तो बिल्कुल जब बल्लेबाजी कर रही थी तेज 11 टीम तब बल्लेबाजी करते हुए पहले ओवर में 16 रन बना चुकी थी और वैसे ही यहाँ पर बल्लेबाजी करते हुए लगभग सोरा 11 टीम बल्लेबाजी करते हुए अब सेकेंड इनिंग में 17 रन बना चुकी है, 18 गेंदे और अब 42 यानी कि 42 की आवश्यकता होगी।
तो 18 गेंदे और 42 रन की आवश्यकता। गेंदबाज तैयार होते हुए दूसरा ओवर लेकर। चलिए रोहित, गेंदबाज का नाम बताना है आपको। ईसा आते हुए गेंदबाज के लिए स्ट्राइक एंड के ऊपर बल्लेबाज होंगे बिल्कुल विलास। और यदि बिल्कुल हमारे मित्र अक्षित थोरबे यदि ये कैच लेते ना एक भी, तो उनको रोहित की तरफ से 500 का इनाम होगा। और इस बार कॉटन बेल की चांस और बल्लेबाज आउट हो चुके हैं। विलास बैक टू द डग आउट। और एक झटका लगता बा सोरा 11 टीम को। 17 गेंदे और 42 यानी कि 42 की आवश्यकता। बल्लेबाज के पारी का अंत। चलिए 17 के ऊपर लगता है भाई दूसरा झटका। अब थोड़ा सा फास्ट खेलना है आपको। चलिए इसको उसके ऊपर आपको ध्यान रखना है सभी खिलाड़ी। और लगता है कमेंट्री करते करते आप नींद भी लग चुके हैं। थोड़ी बहुत नींद आ रही है बिल्कुल। ये 4:30 बजे रिपोर्टिंग की थी। और अब मुकाबला भी आखिरी है। 17 गेंदे 42 की आवश्यकता। ये शॉट अच्छा है। इस बार खिलाड़ी मौजूद और गेंद पहुंची बाउंड्री लाइन के बाहर सीधा 4 रन। चला थोडंसं फास्ट खेळायचं आपण लक्ष असू द्या. काय आहे, तुम्हाला इथे जायचंय 10 मिनिटावरती. और इस बार बल्लेबाज के पारी का अंत होता हुआ और एक विकेट का पदर लगातार विकेट यहाँ पर आती भी। और अब यहाँ पर गेंदे बचे ओमकार 16 और 38 की आवश्यकता। 15 गेंदे शेष होंगी बिल्कुल रोहित यहाँ पर बताते हुए। रन संख्या 21 रन बन चुके। 3 विकेट के नुकसान के ऊपर अब यहां से 15 गेंदे और 38 की आवश्यकता। गेंदबाज तैयार, इस बार उठाने की कोशिश और ये गेंद अच्छी है बिल्कुल। बैट और पैड के बीच में से जाती हुई बल्लेबाज को बेट किया। डॉट गेंद की समाप्ति। तो चलिए जैसे बिल्कुल डॉट गेंदे आएंगे ना, वैसे वैसे इस मुकाबले में पूरी तरह से बिल्कुल मजबूती पाएगी तेज कोमल 11 टीम। कि अब भी यहाँ पर गेंदे बची 14 और 38 की आवश्यकता। दीपक बल्लेबाजी करते हुए एक तरफ अनिकेत जिन्होंने 2 गेंदों का सामना किया। 6 के ऊपर बल्लेबाजी करते हुए इस बार बल्ले का अंदरूनी किनारा लेती हुई गेंद शॉर्ट थर्ड मैन में पहुंची। 1 रन कंप्लीट। ओवर तो होता हुआ दूसरे के लिए पलटे और यहां से जहां पे 1 रन था और 2 रन यहां पर कंप्लीट करते हुए ये खिलाड़ी गलती कर रहे हैं बिल्कुल आखिरी मोमेंट में। अब 13 गेंदे और 36 की आवश्यकता। ये आज के प्रतियोगिता में बिल्कुल काफी हंसी आ रही है। चलिए कमेंट्री बॉक्स में बिल्कुल ओमकार में हमारे होंगे और अच्छी गेंदबाजी और डॉट गेंद की हुई समाप्ति। रोशन संते हमारे देख सकते हैं आप काफी नींद में। 12 गेंदे और 36 की आवश्यकता। चला 12 चेंडू आणि 36ची आवश्यकता असेल। थोडंसं फास्ट केलं मित्रांनो प्लीज. खूप खरंच झोप यायला लागली आहे. थोडंसं फास्ट केला.
चला 11 चेंडू आणि विजयासाठी 36 धावेची आवश्यकता असेल या सामन्यामध्ये. अनिकेत ऑन स्ट्राइक. ऑन साइडला खेळता फटका चांगला यावेळेस मात्र खेळाडू उपस्थित मिड विकेट रिझनला आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न. अजूनही जिंकण्यासाठी 10 चेंडू आणि 34 धावेची गरज. आणि नन्नासाठी नक्कीच विकेट हॅट्रिकसाठी पारदर्शक असेल. 2000 रुपयाचा कॅश प्राइज अवाफ शेख यांच्याकडनं असेल हे कॅश प्राइज. आणि अजून एक हा येतोय डॉट बॉल. 8 चेंडू आणि 34 धावेची गरज असेल. 33 धावेची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. आणि 2 चेंडू फक्त शिल्लक असतील सामना जिंकण्याच्या उंबरठ्यावरती. संघ आपण पाहू शकता नक्कीच तेज कोमल 11 टीम. फक्त 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. औपचारिकता बाकी असेल या सामन्यामध्ये. आणि अजून एक चेंडू नक्कीच डॉट येतोय. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक.
आणि शेवटच्या बॉलवरती येतोय रिव्हर्स, परंतु सामना या ठिकाणी जिंकलाय तो नक्कीच तेज कोमल 11 या टीमने. हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक सोरा 11 टीम. तर या सामन्याचा सामनावीर आपण पाहू शकता मॅन ऑफ द मॅच